नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तीनही मित्रांनी आपले प्राण गमावले। ही दुःखद घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तर जाणून घ्यायचंच आहे। पण तत्पूर्वी तुम्ही सीए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा एका वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात जागीचा मृत्यू झाला आहे। हा अपघात मंगळवारी दुपारी 2:30 वाजता चिखली ते जाफराबाद रोडवर झाला आहे। अपघातात ठार झालेले तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील राहणारे आहेत। रोहित महादू चाबुकस्वार वय 18 वर्षे राहणार पिंपरी तालुका सिल्लोड, शुभम रमेश चाबुकस्वार वय 15 वर्ष राहणार पिंपरी, सोनू सुपडू उसरे वय 21 वर्षे राहणार नाशिक अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत। MH150757 क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे तरुण कुंभारी येथे जात होते। काळाने त्यांचा घात केला। नाशिक येथील सोनू उसरे हा पिंपरी येथे नातेवाईकांकडे भेटायला आला होता। चिखलीजवळ सैलानीची यात्रा असल्याने सोनू हा गावातील राहुल आणि शुभम हे तिघे मोटरसायकलवर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पिंपरी येथून निघाले होते। त्यांनी दुपारी सैलानी बाबांचे दर्शन केले व ते सोनू उसरे याचे पाहुणे असलेले भोकरवाडी जवळील कुंभारी येथे जात होते। दरम्यान एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून दुसरे वाहन आल्याने नियंत्रण सुटून दुचाकी एका झाडावर जाऊन आदळली। यात तिघांचाही मृत्यू झाला। सोनू हा दुचाकी चालवत होता तर राहुल व शुभम त्याच्या मागे बसले होते। रोहित व शुभम हे चुलते पुतणे होते। एकाच कुटुंबातील दोघे व त्यांचा मित्र अपघातात ठार झाल्याने पिंपरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अपघातात ठार झालेल्या शुभम, सोनू आणि रोहित यांचे पार्थिव सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथे आणण्यात आले। मंगळवारी रात्री 9:30 वाजता गावातील स्मशानभूमीत एकाच चितेवर तिघांना अग्निडाग देण्यात आला। शुभमने SSC बोर्डाची 10वीची परीक्षा दिली आहे। त्याच्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी त्याच्या आयुष्याचा निकाल लागला आहे। त्याच्या मागे आई वडील, एक बहीण असा परिवार आहे। तर राहुलने 12वीची परीक्षा दिली आहे। त्याचाही परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे। त्याच्या मागे आई वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे। तर ही दुःखद घटना ऐकल्यानंतर प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे। तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।